चला आजच्या क्लासमध्ये आपण इयत्ता 4थी स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांसाठी गणित या विषयातील अतिशय महत्वाचा घटक आहे नाणी व नोटा। या घटकांतर्गत व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन असेच प्रश्न परीक्षेला विचारले जातील। हे प्रश्न आपण आज काळजीपूर्वक अभ्यासणार आहोत। खूप महत्वाचा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की पहा। तुम्हाला आवडल्यास तुमच्या सर्व मित्रांपर्यंत शेअर करा, चॅनलला सबस्क्राइब करा। चला याच्यातला पहिला प्रश्न, 970 रुपयात 50 रुपयाच्या जास्तीत जास्त किती नोटा असू शकतील? साधा प्रश्न आहे बघा, समजून घ्या। 970 रुपयांमध्ये 50 रुपयाच्या जास्तीत जास्त किती नोटा आहेत? म्हणजे 50 50 50 50 50 असे 970 मध्ये किती समान भाग होतील? मग काय करावं लागेल बघा का, म्हणजे 970 भागिले 50। हो सर 50चा पाडा पाठ नाही आमचा, मग 5चा पाडा म्हणा, त्याच्यावरती 0 लावा, काय अडचण नाही। चला बघा 5 एक 5 म्हणजे 50 एक 50। बोला बाकी किती राहिले? हे 7 राहिले, 9 मधून 5 गेले, 4 उरतात 0। चला 5 9 45 म्हणजे 50 9 450। म्हणजे 970 मध्ये 50 50 चे समान भाग किती झाले? 19 भाग समान झाले आणि हे 20 रुपये शिल्लक राहिले। ठीक, म्हणजे 50 रुपयाच्या जास्तीत जास्त किती नोटा होतील? 19 नोटा होतील। पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर आहे। चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ। गणेश जवळ 50 रुपये 20 रुपये 10 रुपये व 5 रुपयाच्या समान नोटा आहेत। एकूण रक्कम 1020 रुपये असल्यास गणेश जवळ 50 रुपयाच्या किती नोट आहेत? अतिशय महत्वाचा प्रश्न प्रकार, परीक्षा परिषदेला हा प्रश्न प्रकार खूप आवडतो, त्याच्यामुळे ते दरवर्षी विचारतात। मग आपण पण हा प्रश्न प्रकार परफेक्टच करून ठेवायचा। काय करायचंय? 50 रुपये 20 रुपये 10 रुपये आणि 5 रुपयाचे समान नोट आहेत, समान नोटा आहेत। मग त्यांची जर समानपट X असेल तर मग आता तेवढ्या खोल मी जात नाही, तुम्हाला डायरेक्ट मी ट्रिक सांगतोय। काय करायचं आपल्याला? 50 रुपये 20 रुपये 10 रुपये 5 रुपये या सगळ्यांची बेरीज करायची। किती झाली रे बाळांनो? 50 20 70 70 आणि हे 10 80 80 आणि हे 5 किती बाळांनो? 85। ठीक, एकूण 1020 रुपये असल्यास गणेश जवळ 50च्या किती नोट आहेत? मग 50च्या 20च्या 10च्या 5च्या हे सर्व समान नोट आहेत, नोटांची संख्या समान आहे। त्याच्यामुळे आपण काय करतोय? 1020 ला 85 ने भागायचं। ठीक, चला बघा दोन्ही पद्धतीने भागाकार करू शकताय तुम्ही। जर एकक स्थानी 5 आणि 0 आहे तर 5 ने पूर्ण भाग जातोय असं म्हणू शकताय। 5 एक 5 3 उरले, 5 7 35 5 दोन्ही 10 एक शून्याचा भाग 5 चौक 20 परत 17 एक 17 17 एक 17 किती उरले? 20 मधून 17 गेले, 3 उरतात, 3 दिले तर 34 झाले, म्हणून 17 दोन्ही 34 म्हणजे 12 नोटा होते। म्हणजे 50 रुपयाच्या 12 नोटा 20 रुपयाच्या 12 नोटा 10 रुपयाच्या 12 नोटा आणि 5 रुपयाच्या 12 नोटा। काही करायचं नाही, ज्यावेळी अशा पद्धतीचा प्रश्न येईल समान नोटा आहेत त्यावेळी सिंपल या सगळ्यांची बेरीज करून घ्या आणि एकूण जी रक्कम दिलेली आहे त्याला भागा। ठीक आहे, बाकी कन्सेप्ट वगैरे आहे, तुम्हाला मग कन्सेप्ट सांगायचे असेल तर बघा असं करावं लागेल। 50च्या जर समजा समान नोट आहेत तर 50च्या X नोट आहेत, 20च्या X नोट आहेत, 10च्या X नोट आहेत आणि 5च्या पण X नोट आहेत असं समजलं तर सगळ्यांची मिळून बेरीज माझी किती होते? 1020 अशी होते। आणि मग 50 20 70 80 85 नोटा झाल्या। ठीक, 1020 मग हे 85 इकडे गुणाकारात असेल तर तिकडे भागाकारात जाईल, म्हणून 1020 भागिले 85 आणि मग उत्तर आपलं काय येणार आहे? 12। ठीक, या पद्धतीने केलं तरीही चालेल, म्हणजे उत्तर येत आहे पर्याय क्रमांक 2। चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया। चला आता हा प्रश्न काय म्हणतो बघा, धनेशने 50 व 100 रुपयाच्या प्रत्येकी 8 नोटा, हा शब्द महत्वाचा आहे गणितामध्ये।
प्रश्नातला एक ना एक शब्द व्यवस्थित वाचायचा. प्रश्न पूर्ण कधी वाचायचा नाही, प्रत्येक शब्द समजून घेऊन पुढे जायचं. ठीक, प्रत्येकी 8 नोटा. याचा अर्थ काय? 50च्या 8 नोटा, 100च्या 8 नोटा. पुढे चला. बँकेत देऊन त्या रकमेच्या 10च्या नोटा मागितल्या तर त्याला 10 रुपयाच्या किती नोटा मिळतील? सिंपल. जर बाळांनो 50च्या 8 नोटा घेतल्या तर किती रुपये होते रे? बघा, हा शून्य आहे असा दिला, 8 पंचे 40, 400 रुपये होते. आणि 100च्या 8 नोटा किती? 800 रुपये होते. सिंपल. आता एकूण रक्कम किती झाली रे? बघा, 1200, 1200 रुपये रक्कम झाली. आणि आपण त्यांना म्हटलं की आम्हाला 10 रुपयाच्या नोटा द्या. म्हणजे 1200 रुपयाचे 10 10 10 10 10 10 असे छोटे 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 भाग करायचे. म्हणजे भागाकार किती ना? 10 ना. बघा, 10 1 10, उरले 2, वरून घेतले 0, 10 2 20, आता 0. मग वरचा एक 0 घेण्यासाठी मला पुन्हा 0चा भाग द्यावा लागतो. म्हणजे 120 नोटा. नसेल राजांनो, सिंपल. 1200 भागिले, जर तुम्हाला 10 करायचं असेल तर 1 0 1 0 कॅन्सल करून टाका, 120 उरतो. ठीक. चला, पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट क्वेश्चन. 5 रुपयाची 50 नाणी, सॉरी 5 रुपयाची 30 नाणी देऊन 10 रुपयाच्या किती नोटा मिळतील? आता सारखंच 5 रुपयाची किती नाणी द्यायची? 30. म्हणजे 5 गुणिले 30 केलं, हा 0 आहे असा ठेवा, 5 त्रिक 15, म्हणजे एकूण 150 रुपये होते. आणि 150 रुपयामध्ये 10 रुपयाच्या किती नोटा आहेत? 10 10 10 चे किती भाग होते? 10 न भागा. सिंपल. भागिले 10 केलं, 1 0 कॅन्सल करून टाका, 15 आणि 10 150 असतं ना, हा म्हणजे 15. चला, पर्याय क्रमांक 3. किती सोपे प्रश्न आहेत बघा. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 15,980 रुपयाचा फ्रीज, 20,740 रुपयाचा दूरदर्शन संच विकत घेतला. तिने 2,000 रुपयांच्या 19 नोटा दुकानदारास दिल्या तर दुकानदार स्वराला 10 रुपयाच्या किती नोटा परत करेल? सोपा प्रश्न आहे. तुम्ही म्हणाल सर 2,000ची नोटच पाहिली नाही. होती, आता ती बंद झाली. 15,980चा फ्रीज 20,740 दूरदर्शन संच विकत घेतलं. बर, किती रुपयाची खरेदी झाली रे बाळांनो? 8 आणि 4 12, चला 1 9 1 10 7 17, चला 1 5 1 6 2 1 3, 36,720 रुपयाची खरेदी झाली. बर. आता मग 2,000 रुपयाच्या 19 नोटा दुकानदाराला दिले. बर, खरेदीची झाली आमची 36,720 ची. आम्ही काय केलंय? 2,000 रुपयाच्या 19 नोटा दिल्या. बघा, 3 0 आहे असे द्या, 19 2 38, म्हणजे आम्ही दिलेत 38,000 रुपये. मग दुकानदार आपल्याला परत किती करणार आहे? बघा, किती परत करेल? तर 38,000 वजा 36,720 0. बघा, आता इकडून एक उचना घेतला, इथं झाले 10, परत याच्याकडून घ्या, इथं झाले 10, 10 मधून 2 गेले 8 उरतात, 9 7 2, 7 6 1 0, म्हणजे 1,280 रुपये दुकानदार आपल्याला परत करणार आहे. पण दुकानदार आपल्याला 10 10 10च्या नोटामध्ये रक्कम देणार आहे. बघा, स्वराला 10 रुपयाच्या किती नोटा परत करेल? मग 1,280 म्हणजे 10 रुपयाच्या किती नोटा? पुन्हा आपल्याला 1,280 चे 10 10 10चे भाग पाडायचे, म्हणजे 10 न भागायचं, 1 0 1 0 कॅन्सल, 128. ठीक, म्हणजे 128 नोटा देणार आहे. पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असेल. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. जीवनने 50 रुपये 100 रुपये 500 रुपयाच्या प्रत्येकी 2 नोटा बँकेत देऊन त्या रकमेच्या 20 रुपयाच्या किती नोटा मिळतील? चला, 50 100 आणि 500च्या प्रत्येकी 2, प्रत्येकी 2. बर, चला, 50च्या 2 म्हणजे किती रुपये झाले? 100 रुपये झाले. 100च्या 2 म्हणजे किती झाले? 200 रुपये झाले. आणि 500च्या 2 म्हणजे 1,000 रुपये झाले. ठीक आहे, म्हणजे किती रुपये दिले रे बाळांनो?
तोंडी सुद्धा करू शकता तुम्ही. 1300 रुपये दिले. बर, त्या रकमेच्या 20च्या किती नोटा मिळतील? 20 20 20 20 20 असे भाग पाडायचे. म्हणजे 1300 भागिले, किंवा असं करा 20. चला 20 सक 120. बघा किती येईल? 10 उरेल, वरचे 0 घेतले, 100 झाले. 20 5 100. 65 नोटा द्याव्या लागतील. किती? 65. पर्याय क्रमांक 2. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. संदीप जवळ 42,378 क्रमांकापासून 42,432 क्रमांकापर्यंत क्रमाने नोटा असलेले 100 रुपयाचे एक बंडल आहे. बर, त्या 100 रुपयाच्या नोटांऐवजी त्यांना 500 रुपयांच्या नोटा हव्या असतील तर 500 रुपयाचे एकूण किती नोटा येतील? खूप सोपा प्रश्न आहे, फक्त कन्सेप्ट समजून घ्या. बघा एक छोटं उदाहरण सांगतो. जर तुमच्याकडे 5 या क्रमांकापासून 12 या क्रमांकापर्यंत नोटा आहेत तर किती नोटा असतील? बरीचशी मुलं फसतात. काय करतात माहिती? 12 मधून 5 वजा करतात. सर 7 झाल्या हो. असं नाही करायचं. बघा आपण जर काउंट केलं तर 5 पासून 12 पर्यंत किती येतं? 5 6 7 8 9 10 11 आणि 12 8 होतील. म्हणजे एक आपल्याला एक्स्ट्रा ऍड करावी लागणार आहे. म्हणजे वजाबाकी कराच, पण त्याच्यामध्ये एक ऍड करा तर तुम्हाला एकदम बरोबर नोटांची संख्या मिळेल. ठीक, म्हणजे मोठ्या क्रमांकातून छोटा क्रमांक वजा करायचा, त्याच्यामध्ये एक मिळवायचं. बघू कोण. चल, मोठा क्रमांक आहे 42,432. छोटा क्रमांक आहे 42,378. यांची करायची वजाबाकी. एक उसना घ्यावा लागेल. 12तून 8 गेले, 4 उरतात. परत उसना घ्यावा लागेल. इथे झाले 12, 12तून 7 गेले, 5 उरतील का? 3 मधून 3 0 0 0. 54 मध्ये पुन्हा काय करायचं? अधिक 1 करायचं. म्हणजे एकूण नोटा किती झाल्या बाळांनो? 55 नोटा झाल्या. बर, 100 रुपयाचे बंडल आहे ते. कितीचे? 100 रुपयाचे. मग 100 रुपयाच्या 55 नोटा. सिंपल आहे. कोणत्याही संख्येला 100 न गुणायचं झालं तर काय करायचं? त्याच्यावरती फक्त 2 शून्य द्यायचे. 55 1 55 आणि वरचे 2 शून्य देऊन टाका. 5,500 रुपये होतील. बर, आता त्याच्याऐवजी ना त्याला काय करायचंय? 500 रुपयांच्या नोटा पाहिजेत. बर, म्हणजे काय करायचंय? 500 500 500 असे भाग पाडायचे. बर, 5,500 भागिले 500. 5चा पाडा, त्याच्यावरती 2 शून्य द्यायचे. बर, 5 1 5 म्हणजेच 500 1 500. बर, वरून 1 शून्य घेतला. परत 5 1 5 म्हणजेच 500 1 500. आणि परत वरून 1 शून्य घेतलाय म्हणजे आपल्याला पुन्हा एका शून्याचा भाग द्यावा लागेल. म्हणजे 110 नोटा. 1 मिनिट, काही गडबड झाली का? सॉरी यार. जर 500 न भागायचं झालं तर 500 1 500. म्हणजे माझ्याकडे तो उरणार आहे फक्त 50. वरचा घेतला 0, परत 500 1 500. म्हणजे आपल्याकडे नोटा मिळतील 11. ठीक, पर्याय क्रमांक 1. नसेल तर या पद्धतीने करा. 2 0 2 0 कॅन्सल. 5 1 5 5 1 5 11. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. निखिलने 3 चॉकोबार विकत घेतले. दुकानदाराला 50 रुपयाची नोट दिल्यावर त्याला दुकानदाराने 5 रुपये परत दिले. समजून घ्या. 50ची नोट दिली, त्याच्यातले 5 रुपये परत दिले म्हणजे किती? 45 रुपये दुकानदारानं घेतले. ठीक,
तर त्या चोकोबारची किंमत किती होती? 45 रुपये दुकानदारानं घेतले आणि त्या मोबदल्यात त्यानं 3 चोकोबार दिलेत. मग एका चोकोबारची किंमत जर 45 तिघांची असेल तर 45 मध्ये 3 जण दडलेत, त्याचे 3 समान भाग करावे लागतील. बघा 3 एक 3 आणि 3 पाची 15, म्हणजे 15 रुपये किंमत असेल एका चोकोबारची. चल कुठं आहे पर्यायामध्ये? पर्याय क्रमांक 4. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. 200 रुपयाच्या 40 नोटा देऊन 500 रुपयांच्या किती नोटा येतील? 200 रुपयाच्या 40 नोटा काय करणार तुम्ही? 200 गुणिले 40 बरोबर 1 2 3 0, 1 2 3 0, 2 चोक 8, 8,000 रुपये. 8,000 रुपये द्यायचे. बर 500 रुपयाच्या किती नोटा? 8,000 रुपये दिले तर त्याच्यामध्ये 500 रुपयाच्या किती नोटा? त्याच्या दुप्पट. जितके हजार आहेत त्याच्या दुप्पट 500 रुपयाच्या नोटा येतील, म्हणजे 16 येतील. तरी पण आपल्याला काय करायचं आहे? 500 न भागायचं. 500 न भागणं म्हणजे काय? 5 न भागायचं, त्याच्यावर 2 शून्य, 5 एक 5, म्हणजे 500 एक 500 min राहिलं. परत वरचा 1 शून्य 3,000. बर 5 सक्क 30 असतंय ना, म्हणजे 500 सक्क 30 वरती 2 शून्य दिले. चल किती? 16 नोटा. किंवा जेवढे हजार आहेत, 1,000मध्ये 2 असतात ना 500च्या नोटा, मग 8,000मध्ये 16 असतील. कोणती करू शकता तुम्ही? पर्याय क्रमांक 1. तर ठीक आहे. तर अशा पण आजच्या क्लासमध्ये व्हेरी 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 इम्पॉर्टंट नाणी आणि नोटा या घटकातील सर्व प्रश्न पाहिलेले आहेत. असेच प्रश्न परीक्षेला येणार आहेत, घाबरायचं नाही. याच पद्धतीने करायचं. याच्यामध्ये काही शॉर्ट ट्रिक्स वगैरे मी सांगितलेले आहेत. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. थँक्यू.